पूजा चालली आहे, त्यानंतर आपल्याला सेटअप करायचं आहे आणि वाजवायला सुरुवात करायची आहे आणि इकडे आज मचवून जायचं आहे. रील्स या जगभरामध्ये त्या दाखवत असतात आणि असेच रील कलाकार माननीय श्री विशाल खाडी यांनी आजच्या या शिकायला पाहिजे आणि सगळ्यांना वाटलं आणि मी करू शकतो, मी पण मला करायचे पण सगळ्यांना मिळणार नाही. ते नेमक्याच नाही मिळेल सगळ्यांना, पण जे माझ्या डोक्याने मी खेळतो ते खेळता नाही ना. गाव लोक नाचतो या सारा सौरभ्यांच्या तालावर. जवा गाव लोक नाचतो या सारा सौरभ्यांच्या ताला. नमस्कार मंडळी, इथं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत करतो. तर मी सौरभ सुरेश म्हात्रे. आज आपला लवली म्युझिकल ग्रुपचा शो आहे काळा चौकीला. जिजामाता नगरचा महाराजा या लाडक्या बाप्पाचं पाठपूजन सोहळा वाजवण्यासाठी व गाजवण्यासाठी आपण चाललेलो आहोत. तर आता थोड्याच वेळात आपल्याला निघायचं आहे. आता वाजलेत 2:30 आणि आपण 4 वाजेपर्यंत निघणार आहोत. त्या अगोदर मला कीबोर्ड आणि सगळ्या टेम्पोमध्ये शिफ्ट करून ठेवायचं आहे, कारण की नंतर जाताना घाई होईल. आम्ही ट्रेननी जाणार आहोत. टेम्पोनी मला वाटतं राहुल आणि अनिकेत नार्वेकर हे लोक जाणार आहेत. आणि पहिलाच पाठपूजन आपण वाजवतो आहे मुंबई साईडला. आपला डोंबिवलीतलं एक पाठपूजन आपल्या छोट्या ग्रुपनी वाजवलेलं आहे. तर तुम्ही व्हिडिओ बघितल्याच असाल तर कशा वाटल्या ते कमेंटमध्ये सांगा आणि आपला दुसरा ग्रुप पण कसा वाटला ते पण सांगा. तर आता आपण थोड्याच वेळात निघू. त्या अगोदर तुम्हाला आपला नवीन कीबोर्ड आज लावणार आहे, तर तो पण बघा. आणि बाकीचे मेंबर्स आल्यावर तुम्हाला भेटतो. आता जातो, बाकीची तयारी बाकी आहे. माझे बँजोचे तार वगैरे चेंज करायचे आहेत, ते सगळे चेंज करून घेतो आणि मग तुम्हाला भेटतो. तर बघू शकता, हे बघा इन्स्ट्रुमेंट सगळे पॅक करून घेतलेले आहेत. 30 आहे, फॅन्टम आहे. फॅन्टम म्हणजे तुम्हाला बघितलं असेल आपण नवीन कीबोर्ड घेतलेला. आणि बाबू उतेकर बघा बसलाय बँजो वाजवत. आणि आता थोड्याच वेळात आपल्याला निघायचे. आपले मेंबर्स येत आहेत बाहेर. टेम्पोनी मला वाटतं अर्धे जण जाणार आहेत. खूप पसारा झालेला आहे, कारण की बऱ्याच दिवसानंतर शो असल्यामुळे सगळं मी जागेच्या जागेवर ठेवलेलं. तर आता परत सगळं पॅक करायला लागतंय केसमध्ये. तर आता इन्स्ट्रुमेंट पॅक करून घेतले जाते, टेम्पोमध्ये ठेवायचे आणि बघू कसं काय जायचं आहे. ट्रेननीच जायचं आहे मोस्टली. तर बघू, भेटतो तुम्हाला नंतर. फायनली आपले इन्स्ट्रुमेंट ठेवून झालेले आहेत टेम्पोमध्ये. आणि हा बघा, हा दिव्यावरनं इकडे आलाय. आणि मगाशी जसं मी बोललो, राहुल आणि अनिकेत नार्वेकर हे आपले टेम्पोनी चाललेले. आणि रित्या पण चाललाय, बहुतेक चाललाय का रे क्लीनर म्हणून. आणि बाकीचे आपले मेंबर्स ट्रेननी. चला डायरेक्ट जाता जातात भेटतो तुम्हाला. बाय. जस्ट पोचलेलो आपण स्टेशनला, बघू शकता आपले मेंबर्स मागे आहेत. आणि डायरेक्ट आपण फास्ट ट्रेन पकडून भायखळ्याला उतरून रिटर्न चिंचपोकळीला उतरणार आहोत. आता बघू पुढचा प्रवास कसा होतोय. तोपर्यंत ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. चला बाय. फायनली आपण लोकेशनला पोचलेलो आहे, बघू शकता. त्यांची पण तयारी चालू आहे, अजून पूजा नाही झालेली. तुम्हाला नंतरच तिकडे झाल्यानंतरच तुम्हाला तिकडे दाखवतो कसं काय केलं आहे डेकोरेशन. आपल्याला इकडे वाजवायचं आहे, बघू शकता. दोन्ही साईडला साऊंड लागलेला आहे आणि लाईटसुद्धा लागलेले आहेत. आज खूप मजा येणार आहे वाजवायला आणि मचवून ठेवूया आपण. आता जातो आणि नंतर तुम्हाला भेटतो, कारण की टेम्पो यायचा आहे अजून. त्या टेम्पोला कुठनं यायला रस्ता आहे ते बघू आपण आणि मग तुम्हाला नंतर भेटतो. बाय.
आपण फायनली मगाशी पोहोचलो लोकेशनला आणि दादाला इकडचं कसं काय पाठपूजन आणि गणपती सोहळा कसं करतात, कारण की तुम्ही बघू शकता एवढीशी गल्ली आहे आणि इथे किती फूट आपली 15 फूट मूर्ती आणतो. त्यामध्ये मूर्तीची हाईट फक्त 12 फूट आहे आणि प्रबळ पडून आपण बाकी कमानी पकडून 15 फुटामध्ये आपली मूर्ती जाते. किती वर्षापासून आपल्याला 5 वर्ष झाले. आपला 1907 पासून आपला उत्सव सुरू आहे आणि सगळेजण एकत्र येऊन आपला उत्सव साजरा करतो. आता पूजा चालली आहे, त्यानंतर आपल्याला सेटअप करायचं आहे आणि वाजवायला सुरुवात करायची आहे आणि इकडे आज मचवून जायचं आहे. आता मी असं ऐकलंय की बरेच वर्षांपासून की इकडे काही रिपीट नाही होत गोष्ट, पण रिपीट करायला लावणार आम्हाला शब्द. चला भेटतो नंतर. फायनली बघू शकतात आपला टेम्पो आलेला आहे. बऱ्याच वेळाच्या वेटिंग नंतर आपला टेम्पो आलेला आहे आणि आता आपण चाललो आतमध्ये. हा बघा बिझी पर्सन. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले रील्स या जगभरामध्ये त्या दाखवत असतात आणि असेच रील कलाकार माननीय श्री विशाल खाडी यांनी आजच्या या बाराबावडीचा महाराजा सालाबादप्रमाणे यंदाही मुंबईत गणेश उत्सव जोऱ्या उत्सवात साजरा होत असता महाराजा. तर या उत्सवात कोणत्याही प्रकारचं गालबोट लोक लागून दे महाराजा. जसं आमचा बाप्पा 10 दिवसा हे मंडपात येतात तसं सुखरूप 10 दिवसांनी त्याच्या परत घरी जाऊन दे महाराजा. आणि या मंडळाच्या पोरांची आणि लवली बीटच्या पोरांची जी काय इच्छा आकांक्षा असतली आणि हे पदाधिकारी आहेत त्यांच्या काही इच्छा आकांक्षा असतली तर तेव्हा पूर्ण कर महाराजा. आणि आमच्यामध्ये कोणी अडवलं तर त्याला उभं कर, उभ्याच अडवं कर आणि ज्याचे दात त्याच्या घशात घाले महाराजा. बोला गणपती बाप्पा.
होंबात जन्मली दैत्याचा काल झाली काय
तर जस्ट आपलं पॅकअप झाला आणि इन्स्ट्रुमेंट ना ठेवून घेतले टेम्पोमध्ये. तर आता चाललोय आणि 1 नंबर वाजवलं पोरांनी, खूप धमाल आली. तर आता आपण त्यांना पण विचारू कसं वाटलं. हे बघा ते मगाशी पूर्ण भरलेलं आणि आताचा माहोल बघा इकडचा. असे सर्व युट्यूबर्स चॅनल्स. तर सर्वप्रथम तर आज सगळ्या पोरांनी 1 नंबर वाजवलं. फक्त मी एकच सांगेन ब्लॉगमध्ये की कामावर असो की कुठे पण असो, पण निदान 1 तास तरी प्रॅक्टिसला सर्वांनी या. आज प्रॅक्टिसमुळे आपण एवढं वाजवू शकलोय. नाही त्यांना डायरेक्टली ब्लॉगमध्येच बोलीन जे काय ते. आणि 1 नंबर वाजवलं. पहिली गोष्ट म्हणजे बरेच दिवस कमी दिवसाच्या प्रॅक्टिसमध्ये खूप चांगलं वाजवलं. बंड्या 1 नंबर वाजवला. परत रित्याने पण भारी वाजवलं. सगळ्यांनीच भारी वाजवलं. फक्त आपला झाडू व्हिडिओ काढत होता, त्याला आज वाजवलंच नाही मिळालं. नेक्स्ट टाइम परत मचवायचं आपल्याला. आपण चाललो आता त्यांना भेटू आणि विचारू कसं वाटलं वादन आपलं इकडचं. आपण तर 100% दिलेलं आहे. तर बघू काय ते त्यांचा रिस्पॉन्स बघू आपण. यासाठी मंडळाच्या वतीने आम्ही त्यांचे आभार मानतो. असे आमचे मित्र खरंच म्हणजे सौरभ मांढरे यांनी अतिशय उत्कृष्ट असं बुलबुल आणि उत्कृष्ट असा ऑर्गन वादन केलेलं आहे. यासाठी एका जोरदार टाळ्या वाजवतो. मंडळाच्या वतीने आम्ही त्यांचं पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं आणि त्यांना आमच्या महाराजांची भेट वस्तू देत आहोत. आणि लवली फिल्म्सना आम्ही आमंत्रित करत आहोत की येणाऱ्या उत्सवामध्ये आमच्या महाराजांकडे तुम्हाला यायचं आहे. त्यानंतर बेस्ट.com DJ यांचे सर्वेसंवाद माननीय श्री सुनील गंगावणे यांना विनंती करून आपण स्टेजवरती सगळं इथे तरुण वाटलं असेल म्हणजे मला पण शिकायला पाहिजे आणि सगळ्यांना वाटलं आणि मी करू शकतो. मी पण मला करायचंय पण सगळ्यांना मिळणार नाही. ते नेमक्याच मिळेल सगळ्यांना, पण जे माझ्या डोक्याने मी खेळतो ते खेळता नाही. तो वेगळा आशीर्वाद असतो. हे लक्षात ठेव. हे ईश्वरी आणि आशिष ठेव आणि तुम्ही वाढणार, ग्रोथ होणार. धन्यवाद. तर आज आपण आलेलो जिजामाता नगरचा महाराजा या बाप्पाचं पाठपूजन सोहळा वाजवण्यासाठी. कसं वाटलं वाजवून? म्हणजे जसं आम्ही व्हिडिओवर बघायचो, जे बघून मजा घ्यायचो, पण जर लाईव्ह बघितलं तर अंगात शहारे उठले आणि आम्ही प्रत्येक मुवमेंटला आमचे पाय आपोआप फिरकत होते. नाचली करता आपोआप हा नाचत होता. तुम्ही पुन्हा टीम नाचत होता. धन्यवाद. क्राऊड पट्टे नाचत होती. मला दिसत नव्हती इकडनं पूर्ण पॅक झालेलं, पण जसे हात वर जात होते ना तसं मला समजलं की सांगतो. मधीच आमच्या मंडळाने सांगितलं लवली छान वाजवतोय, बाहेरून टाळ्या वाजल्या. तेव्हा मागे वळून बघितलं, बाबा बाहेर माणसं नाचतात, मजबूत नाचतात. हे त्याला कळालं. 1 नंबर. इकडचा माहोल पण 1 नंबर होता. वाजवायला खूप मजा आली आम्हाला. आम्ही एक्सपेक्ट नव्हतं केलं की एवढं भारी वाजवणं होईल, कारण की खरंच म्हणजे खूप कमी दिवसात आम्ही प्रॅक्टिस पण आमची अजून आत्ताशी चालू झालेली आहे आणि मध्ये भरपूरचा गॅप होता. त्यामुळे कमी वेळात आम्ही आता आज इकडे परफॉर्मन्स केलेला आहे. तो पण घाई गडबडीत आमचा सगळा सेटअप सर्व कार्यकर्त्यांनी स्टेजवरती यायचं झालं. तर मजा आली. बाकी एकच बोलीन मजा आली आणि असंच प्रेम ठेवा. मंडळाचे सर्व कार्यकर्ते, गणेश भक्त, उपस्थित गण सर्वांनी स्टेजवरती यायचं. परतीचा प्रवास. हे चला 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 चला. असे पळत पळत आलेले सगळे. हे आले का सगळे? तो बाबू कुठे? हे बाबू बिस्लरी.
आता वाजलेत 1 आणि जस्ट घरी आलोय आणि 1 नंबर शो झाला. माहोल आणि व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल कसा माहोल होता आणि सगळ्या पोरांनी 1 नंबर वाजवलं. मेन पहिली गोष्ट ती कारण की बऱ्याच दिवसाच्या गॅप नंतर शो वाजवला आहे आणि त्यात रिहर्सल पण खूप कमी केली आम्ही. खूप म्हणजे खूप. आता करायची आहे चालू. गणपतीची रिहर्सल अजून चालू नाही केली आहे प्रॉपर. आता करू आम्ही चालू. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या मंडळाचं खूप खूप धन्यवाद सांगेन की आपल्याला तिकडे वाजवण्याची संधी दिली. तर खूप खूप धन्यवाद. असंच प्रेम ठेवा. जिजामाता नगरचा महाराजा. खूप खूप धन्यवाद. तर हा ब्लॉग इथेच एंड करतो कारण की खूप मोठा ब्लॉग होणार आहे. व्हिडिओसच 16-16 मिनिटाच्या काढलेल्या आहेत आणि वाजवणं पण 1 नंबर चालू होता. असं नाही की मी स्वतः मुद्दाहून वाह तारीफ करतोय, पण खरंच पोरांनी 1 नंबर वाजवलं. मजा आली. ते पण खुश झाले आणि पब्लिक पण नाचायला पट्टे क्राऊड होता. तर चला हा ब्लॉग इथेच एंड करू. पुन्हा भेटू आपण नवीन ब्लॉगमध्ये. आता आपले ब्लॉग कंटिन्यू येत राहतील कारण की गणपती बाप्पा येत आहेत आणि आपले शो पण चालू होतील. चला पुन्हा भेटू आपण नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.